नमस्कार मंडळी, राजू अक्का किचनमध्ये आपलं स्वागत। आज गणेश चतुर्थी आहे। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण खिचडी बनवूया। तर खिचडी कशी बनवायची आपण आता बघूया। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण कढई घेतली, कढईत तेल तापायला ठेवले। त्याच्यासाठी हा रात्री मी भिजवलेला साबुदाणा घेतलाय। त्याच्यानंतर ही हिरवी मिरची वाटून घेतली मिक्सरला। हा बटाटा आहे, साल काढून मी कापून घेतलाय, कच्चा बटाटा। आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत। तर शेंगदाणे आपण वाटून घेणार आहेत। तर त्याच्या आधी आपण बटाटा शिजायला टाकूया पहिला। हिरवी मिरची टाकली तेलात। आपण बटाटा टाकूया। हे बघा, आता आपला बटाटा 5-10 मिनिटं आपण शिजायला ठेवला होता, तो चांगला शिजलाय। हे बघा, हे बघा, लगेच शिजतं। हे बघा, आणि हा आपण शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे। हे बघा, आता आपण पहिला साबुदाणा टाकूया। हे बघा, बटाटा आपण चांगला पूर्ण मिक्स करून घेतलाय। आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। पाच मिनिटं झालेत, आपण झाकण उघडून बघूया वाफ आली का। हे बघा, छान मस्त साबुदाणा फुगलाय। खिचडी पण खूप मऊ झाली। बेसन बनवण्यासाठी मी हिरवी मिरची घेतली, हा शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि मीठ घेतलंय। तर तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं सुद्धा ऍड करू शकता। माझ्याकडे आता ओलं खोबरं नाहीये, मी फक्त शेंगदाणेच टाकते। कढई तापायला ठेवूया बेसन बनवण्यासाठी। मीठ मिरची वाटून घेऊया। मिरची वाटली, त्याच्यात शेंगदाणे टाकूया, पाणी टाकूया। बेसन बनवण्यासाठी आपण ग्रेव्ही तयार केली। आता गॅस मोठा करून 1 चमचा तेल टाकूया कढईत। हे बघा तेल, तेल गरम झाले, आपण ग्रेव्ही टाकूया। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ऍड करू। हे बघा, बेसनाला उकळी आली।